योगी कथा प्रकरण 16. श्री विष्णू कन्याकुमारीत मला जीवनदान देतात. सन 2000 मी, पत्नी व मुलगा अरविंद आणि काही नातेवाईकांसह दक्षिण भारतातील तीर्थस्थळ पाहण्यासाठी निघालो. महाराष्ट्रातील औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री क्षेत्र बासर आंध्र प्रदेश येथे श्री सरस्वती देवीचे दर्शन घेतले. गोदावरी नदी किनाऱ्यावर गेलो. व्यास गुफा, व्यास मंदिर पाहिले. जीप कारने फिरत असताना आंध्र प्रदेशातील कॅनॉलचे पाणी पर्वतावरील गुळगुळीत दगड भातशेती मन मोहून घेत होती. आम्ही पुट्टपुर्ती शबरीमाता येथून श्रीशैलम येथे पोहोचलो. तिथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी महानंदी करून रात्री 11 वाजता तिरुपती बालाजी मंदिरावर पोहोचलो. तिथे खोली मिळाली नाही. मंदिराजवळील तलावाजवळ 2-3 तास थांबलो. सूर्योदयाच्या वेळेस मंदिराचे श्री बालाजीचे बाहेरून दर्शन घेतले. आम्ही पुढील प्रवासास निघालो. कांचीपुरम, विष्णुकाची, शिवकांची यासह अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. त्यानंतर 4 धामांपैकी एक रामेश्वरम इथं पोहोचलो. श्री रामेश्वराचे मंदिर प्रशस्त आहे. कोरीव दगडी खांबांवर हे मंदिर उभे आहे. तिथे शिववाहन नंदीची महाकाय मूर्ती आहे. श्रीरामचंद्रांनी बांधलेल्या सेतूची जागा पाहिली. हिंद महासागराचे दर्शन घेतले. कन्याकुमारी भारताचे दक्षिण टोक आहे. तेथे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंद महासागर या 3 सागरांचा संगम आहे. तिथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आहे. येथील समुद्र किनाऱ्याजवळ पाणी खोल आहे. येथील पाणी स्वच्छ आहे. वरून पाहिल्यानंतर तळातील रेतीचे कण दिसतात. स्वच्छ पाणी दिसल्याने त्यात पोहण्याचा, स्नान करण्याचा मोह कोणालाही आवरू शकत नाही. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी देशातून जगातून पर्यटक येतात. सूर्य समुद्रात अस्त होत जातानाचे दृश्य पाहण्यासाठी आम्ही समुद्र किनाऱ्यावर थांबलो. माझ्यासोबतचे सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मी सोडून सर्वजण पाण्याबाहेर येऊन किनाऱ्यावर उभे होतो. मी पोहत राहिलो होतो. तेवढ्यात भली मोठी लाट माझ्याकडे येताना दिसली. त्या लाटेचा वेग पाहता मी तेवढ्या वेळात समुद्र किनाऱ्यावर पोहोचणे शक्य नव्हते. मी घाबरलो. आता आपला मृत्यू जवळ आला आहे हे स्पष्ट दिसत होते. ईश्वराचे नाम स्मरण करीत असताना ती लाट माझ्याकडे येताना मला दिसत होती. तेवढ्यात शेषशाही भगवंत श्री विष्णू प्रगट झाले. त्यांच्या डोक्यावर श्री शेषांनी छत्री धरली होती. दैदिप्यमान मुकुट, कानात कुंडल, हातात शंख, चक्र, गदा व पद्म होते. दिव्य प्रकाश ज्योतातून ती श्यामल मूर्ती प्रगट झाली. श्री विष्णूने त्या लाटेला हात लावताच ती समुद्रात विलीन झाली. श्री विष्णूंना नमन करून बाहेर आलो. समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांना वाटले की मी वाहून गेलो. लाटेमधून बाहेर आल्याचं पाहून सर्वांना सुखद आश्चर्य वाटले. झालेली घटना सर्वांना सांगितली. आम्ही सर्वांनी श्री विष्णूंचे आभार मानले. त्यांच्या कृपाछत्राबाबत ऋणी राहणेच पसंत केले. या प्रवासात माझ्यावर संकट आहे, धोका आहे हे माझ्या कुटुंबियांना माहीत होते. श्री नीलनाग महाराजांनी त्यांना त्याची कल्पना दिली होती. त्यामुळेच सर्वच काळजी करत होते. कन्याकुमारी आमच्या प्रवासातील शेवटचे ठिकाण होते. तोपर्यंत संकट आले नव्हते. सर्वांना वाटत होते की संकट टळलं, परंतु शेवटी कन्याकुमारी जीवावर बेतले. त्या संकटातून श्री विष्णूंनी मला वाचविले.